सोहळ्याच्या निमित्तानं मी सैनिक सोसायटीच्या बारामती कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 348व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी जमलो आहोत. 6 जून 1674 साली पहाटे शिवराज्याभिषेक झाला आणि महाराष्ट्राच्या या इतिहासामध्ये एक सुवर्ण क्षण नोंदविला गेला. इतिहासाला ही धडकी भरेल असं धाडस या मातीत घडलं आणि दगडधोंड्यांच्या स्वराज्यात सुवर्ण सिंहासन सजलं. हाच तो दिवस 6 जून. आणि याच 6 जून दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवराज्याभिषेक पहिल्यांदा साजरा झाला 1674 साली. आणि आज 348व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. तो आज आपल्या या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आपल्याकडे आज मान्यवर जे आपल्याला लाभलेले आहेत त्यांची मी छोटीशी ओळख आपल्याला करून देतो. शिवश्री हर्षल बागल, ज्यांचा मूळ गाव कुर्डवाडी, तालुका माढा, जे पत्रकारितेमध्ये 7 वर्षापासून कार्यरत आहेत. सामाजिक व राजकीय विश्लेषक म्हणून ते काम करत असतात. यापूर्वी दैनिक लोकमत, दैनिक प्रभात अशा दैनिकांमध्ये काम करण्याचा अनुभव आणि सध्या दैनिक सुराज्यमध्ये जे कार्यरत आहेत असे आपले आजचे प्रमुख पाहुणे शिवश्री हर्षल बागल. महापुरुषांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त राज्यभरामध्ये विविध विषयावरती व्याख्यानांचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव. आतापर्यंत साधारण 2500 पेक्षा जास्त शिवव्याख्याने ज्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये केली. विविध प्रश्नांवरच्या आंदोलनांमध्ये ते सक्रिय सहभाग त्यांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी नोंदवलेला आहे. राज्यातील चालू घडामोडीवरती तात्काळ विश्लेषण करणे ही त्यांची एक जमेची बाब आणि विविध संस्थांनी विविध पुरस्कार देऊन ज्यांचा गौरव केला असे पाहुणे आज आपल्याला व्याख्याते म्हणून उपलब्ध झाले. मी सर्वप्रथम शिवश्री हर्षल बागल यांचं सैनिक सोसायटीच्या बारामती कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की इथून पुढे होणाऱ्या व्याख्यानामध्ये कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स होणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांनी काळजी घ्या. कुठलाही विद्यार्थी स्क्रीन शेअर करणार नाही. आपल्याला सरांचा व्हिडिओ दिसेल, स्वतः सर व्याख्यान करत असताना आपल्याला सर्वांना दिसणार आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपला व्हिडिओ ऑफ ठेवा, कुणी स्क्रीन शेअर करणार नाही. आणि सरांचं जे काही व्याख्यान असेल ते आपण अतिशय शांतपणे सर्वजण ऐकून त्याचा आनंद घेऊयात आणि शिवाजी महाराजांबद्दलच्या आपल्याला माहिती नसलेल्या काही गोष्टी समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. यानंतरची मी सूत्रे बागल सरांकडे देतो. सर, आपण स्क्रीन शेअर करा. सुरुवातीला ज्या मातृत्वाच्या जडणघडणीमध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांची एक आदत्त आणि उदात्त हेतून जडणघडण झाली, ते मातृत्व म्हणजे या जगातलं चालतं. व्हिडिओ तुमचा दिसत नाहीये. ओके सर. आता दिसतोय सर्वांना सर? आवाज येतोय? व्हिडिओ दिसतोय? ओके. आता सर. हो, थँक्यू. हो, स्टार्ट करू? हो सर. थँक्यू. प्रथमतः कॉलेज ऑफ फार्मसी बारामती या संस्थेनं आज शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांशी एक संवाद साधण्याची संधी या ठिकाणी प्रथम मला दिली. त्याबद्दल मी प्रथमतः संस्थेचे प्राचार्य, संस्थेचे सर्व शिक्षक, सर्व प्राध्यापक वर्ग, सर्व कर्मचारी आणि संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी प्रथमतः या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सुरुवातीला सर्वांना अखंड हिंदुस्थानच्या इतिहासातला पहिला राज्याभिषेक, अखंड हिंदुस्थानच्या इतिहासातला पहिला स्वातंत्र्य दिन जर असं कोणी विचारलं आणि असा कुठं प्रश्न निर्माण झाला तर आपचुकच उत्तर त्याचं असणार आहे 6 जून, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन म्हणजे काय आहे? परंतु त्या सुरुवातीला राज्याभिषेक दिनावरती बोलत असताना राज्याभिषेक दिनाला सुरुवातीला बोलत असताना या ठिकाणी ज्या मातृत्वानं हे नेतृत्व घडवलं ते मातृत्व म्हणजे राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. या जगामध्ये ते चालतं बोलतं फिरतं विद्यापीठ होतं आणि या विद्यापीठामध्ये त्यांनी एक नव्हे तर 2 छत्रपती घडवण्याचं एक महान कार्य, दैदिप्यमान कार्य राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी केलेलं आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला आजच्या या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधत असताना मासाहेब जिजाऊंच्या चरणी प्रार्थना करणं, त्यांना अभिवादन करणं, त्यांना मानवंदना देणं मला वाटतं माझं हे कर्तव्य आहे. त्याचबरोबर ती सरदार शहाजीराजे भोसले, छत्रपती संभाजी महाराज, संत तुकोबराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाची क्रांती निर्माण करणारे महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि आपल्या पतीच्या आणि आपल्या सासऱ्यांच्या निधनानंतर सुद्धा या स्वराज्याची खिंड लढवणाऱ्या अहिल्यादेवी होळकर, आपल्या शाहिरीनं फक्त भारतातच नव्हे, फक्त आशिया खंडातच नव्हे तर रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा त्या ठिकाणी गाऊन शिवाजी महाराजांचं चरित्र त्या ठिकाणी सांगण्याचं काम जर सगळ्यात पहिल्यांदा या इतिहासामध्ये कोणी केलं असेल तर ते खरेखुरे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. वयाच्या 23व्या वर्षी हसत हसत या देशासाठी, या मातीसाठी फासावरती जाणारे वीर भगतसिंग. त्याचबरोबर आतापर्यंत शहीद झालेले सर्व पोलीस, सर्व जवान आणि ज्यांच्या तळहातावरच्या फोडामुळे आज आपण सगळेजण अन्नाचा कण खातोय, भाकरी आज आपल्या पोटामध्ये ज्यांच्यामुळे जाते ते तमाम माझे शेतकरी बांधव. खरं तर शिवराज्याभिषेक दिन आजपासून शासन निर्णयानुसार शिवस्वराज्य दिन म्हणून या ठिकाणी साजरा करण्याचा निर्णय मागच्या 2 दिवसाखाली ग्रामविकास खात्यानं घेतला. त्याबद्दल मी महाविकास आघाडी सरकारचं, ग्रामविकास खात्याचं या ठिकाणी जाहीर आभार मानतो की आपण ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा शासकीय इमारतींच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा इतिहासातला पहिला स्वातंत्र्य दिन, त्यानिमित्तानं भगवी पताका फडकवून या राज्याभिषेक दिनाला शुभेच्छा व मानवंदना देण्यासाठी हा घेतलेला उपक्रम आगामी भावी पिढीला प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक ठरेल यातमध्ये काही शंकाच नाही. खरं तर बारामती कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये त्या ठिकाणी येऊन मला व्याख्यान देणं अधिक आवडलं असतं, परंतु आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज आम्हाला सगळ्याला बंदिस्त केलेलं आहे. त्याच्यामुळे मला थेट कॉलेजमध्ये न येता आज झूम ॲपच्या माध्यमातून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आज तुमच्याशी संवाद साधतोय. या संवादाला सुरुवात करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, परंतु मी राज्याभिषेकावरती शेवटी येणार आहे. सुरुवातीला शिवाजी महाराजांचे जे काही अशा काही घटना आहेत, शिवाजी महाराजांचे असे काही मुद्दे आहेत की ते मुद्दे आजपर्यंत आपल्या तरुण पिढीपर्यंत फार कमी आलेले आहेत आणि मी त्याच्यावरती प्रामुख्याने बोलणार आहे. शिवाजी महाराज उठायचे, तलवार घ्यायचे, घोड्यावर बसायचे आणि दऱ्याखोऱ्यातनं जायचे, लढाया करायच्या, इथपर्यंत इतिहास आजपर्यंत तुमच्या पुढे मांडण्यात आला. आम्ही ज्या वेळेला सर व्याख्यानाला बाहेरच्या कॉलेजमध्ये, बाहेरच्या शाळांमध्ये जातो त्यावेळेला आम्ही जर एखाद्या विद्यार्थ्याला उठवलं आणि विचारलं की बाबा शिवाजी महाराजांचा इतिहास काय आहे, सहज प्रश्न करतो आम्ही एखाद्याला, त्यावेळेस एखादा पोरगा उठतो आणि आम्हाला सांगतो की शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 झाला, शिवनेरीवर झाला. अफजलखानाचा कोतळा पाल्ला, आग्रा कैद आणि सुटका, राज्याभिषेक झाला आणि जय हिंद जय महाराष्ट्र या 4-5 प्रकरणांच्या पलीकडे आम्हाला शिवाजी महाराजांचं चरित्र आम्हाला आजही अद्यापही समजलेलं नाहीये. हे चरित्र समजून घेत असताना शिवाजी महाराजांचे ढाल तलवारीच्या पलीकडचे पैलू आपल्या समोर या ठिकाणी आले पाहिजेत, यासाठी आम्ही सातत्यानं लेखन करत आलोय, सातत्यानं
प्रबोधनात्मक व्याख्यानं करत आलोय आणि त्या माध्यमातून शिवाजी महाराज वेगळेपण काय आहे शिवाजी महाराजांचं, शिवाजी महाराजांचं ढाल तलवारीच्या पलीकडचं व्यक्तिमत्व काय होतं, हे या ठिकाणी आम्ही सातत्यानं सांगत आलेलो आहे. आज मी 35 ते 40 मिनिटात आपल्याशी संवाद साधत असताना शिवाजी महाराजांचे वेगळे मुद्दे आपल्यापुढे मांडतोय. माझी विद्यार्थ्यांना एक विनंती असेल की बाबा मी जे काही मुद्दे मांडतोय ते मुद्दे तुम्ही जर नोट करून घेतले तर बरं होईल. शिवाजी महाराज एकमेव असे राजे आहेत या जगाच्या इतिहासामध्ये ज्यांनी जमिनीवरच नव्हे तर गडकोटांवर, आणि गडकोटांवरच नव्हे गड किल्ल्यांवरच नव्हे तर समुद्रावरती सुद्धा राज्य करणारा एकमेव अद्वितीय राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्रावर, त्यांच्या एका प्रकरणावर जर अमेरिकेच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक स्पेशल विषय आहे, शिवाजी महाराज अँड ऑकियन टेक्नॉलॉजी नावाचा एक स्वतंत्र चॅप्टर, स्वतंत्र विषय त्या ठिकाणी शिकवला जातो. आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये, आमच्या देशामध्ये आम्ही वाद घालतो शिवाजी महाराजांची जयंती तारखेला की पुण्यतिथीला, तिथीला की तारखेला. आम्ही शिवाजी महाराजांच्या गुरुत्वावरती वाद घालत बसलो, शिवाजी महाराजांच्या आम्ही चरित्रावरती वाद घालत बसलो. इतिहास लिहित असताना तोडफोड करून आणि मोडतोड करून सांगत बसले आमच्यात. परंतु अमेरिकेनं मात्र शिवाजी महाराज अँड ऑकियन टेक्नॉलॉजी या विषयावरती स्वतंत्र विषय शिवाजी महाराजांचा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकवायला घेतला. आणि त्याच्यामध्ये काय काय आहे, म्हणजे समुद्रावरती राज्य केलं म्हणजे शिवाजी महाराजांनी नक्की काय केलेलं आहे, शिवाजी महाराजांकडे कोणती अशी टेक्नॉलॉजी होती, अशी कोणतं तंत्रज्ञान होतं शिवाजी महाराजांकडे. ज्या वेळेस शिवाजी महाराजांनी ऑकियन टेक्नॉलॉजी या ठिकाणी निर्माण केली, समुद्रमार्गे ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी व्यापार चालू केला, त्यावेळेस शिवाजी महाराजांकडे काय काय होतं. शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा मरीन सेन्सर सिस्टीम, ऑकियन ऑर्केस्टिक अँड मॉडेलिंग, ऑकियन इलेक्ट्रॉनिक्स, कोस्टल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग अँड एनर्जी अँड फ्रेश वॉटर, हे मुद्दे त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या इतिहासावरनं त्या ठिकाणी शिकवले जातात. शिवाजी महाराजांचा समुद्रशास्त्र इतकं अभ्यास होता. जमिनीवरती तर राज्य केलंच केलं त्यांनी, परंतु समुद्रावरती सुद्धा राज्य करणारा राजा म्हणजे शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराजांचं त्यावेळेला हा स्पेशल सब्जेक्ट त्या ठिकाणी शिकवला जातोय. आणि म्हणून आपल्या भारतानं सुद्धा ज्यावेळेस इंडियन नेव्हीची स्थापना झाली, त्यावेळेस इंडियन नेव्हीचं फादर, इंडियन नेव्हीचं जनक म्हणून जर कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव समोर येत आहे. फादर ऑफ इंडियन नेव्ही असं शिवाजी महाराजांना म्हटलेलं जातं. आम्ही आतापर्यंत थोडंसं पुढे जाऊन बघितलं पाहिजे. विजयदुर्ग असेल, पद्यदुर्ग असेल, सुवर्णदुर्ग असेल, हे किल्ले शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये बांधलेले आहेत. म्हणून या विषयाकडे वळत असताना 1657 साली जहाज बांधणीचा पहिला कारखाना, इतिहासात एखाद्या राजानं जहाज बांधणीचा पहिला कारखाना चालू केला असेल, कुलाबा. बघा, कुलाबा या ठिकाणी जहाज बांधणीचा पहिला कारखाना 1657 साली शिवाजी महाराजांनी उभा केलेला आहे. सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, डच यांच्यावरती जरब बसावी, यांना आळा बसला पाहिजे, यांनी स्वराज्याकडे तिरकी नजर करून पाहिलं गेलं नाही पाहिजे, म्हणून एकाच वेळी सिद्धी, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज त्या शत्रूंना आळा बसवण्यासाठी, त्यांच्यावरती जरब बसवण्यासाठी समुद्रामध्ये वेगळं सैन्य दल, समुद्राचं सैन्य दल उभा केलं. ताशी 200 किलोमीटर अंतर पार करणारं छत्रपती शिवाजी महाराजांकडे जहाज उपलब्ध होतं. स्वराज्यामध्ये आरमाराची स्थापना जी म्हणतो आपण, त्या स्वराज्याच्या आरमारामध्ये तासाला 200 किलोमीटर अंतर पार करणारं शिवाजी महाराजांकडे जहाज होतं. त्याच्यामध्ये विविध प्रकार आहेत, ते प्रकार या ठिकाणी मी सांगतोय. गुराबे, गलबत्ते, तरांडे, तारू, शिबार, मचवा, पगार, वादोर, किरकटी,
पाल ही जहाज नौकांचे प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये होते. 150 ते 300 टन बघा जहाज वाहतूक समुद्रमार्गे व्यापार चालू केल्यानंतर त्या व्यापारामध्ये व्यापार कसा करायचा तर त्या व्यापारामध्ये जे काय माल असणार आहे सामुग्री असणार आहे ती सामुग्री एका जहाजामध्ये 150 ते 300 टन वजन क्षमता असलेली जहाज ही शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये सामील होती, निर्माण केली होती. समुद्रमार्गे व्यापारी धोरण शिवाजी महाराजांनी आखलं होतं. परदेशी जहाजांना त्यावेळी कर लावला होता. समुद्राचा अभ्यास नसल्यामुळं टायटॅनिक सारखं जहाज बुडालं, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये स्वराज्याच्या आरमारामध्ये एकही जहाज समुद्राच्या तळाला बुडालेला आहे अशा कुठेही उल्लेख आणि कुठेही पुरावा शिवाजी महाराजांच्या काळात आणि अद्यापही उपस्थित नाहीये. 21व्या शतकात तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केलेली असताना सुद्धा शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये स्वराज्याच्या आरमारामध्ये एकही जहाज बुडालं म्हणून आतापर्यंत कुठेही नोंद नाहीये. परंतु 21व्या शतकात एवढी तंत्रज्ञानाची प्रगती असताना सुद्धा अनेक जहाज, अनेक आगबोटी, अनेक नौका आज समुद्राच्या तळाला गेलेली उदाहरणं आपण तुम्ही आम्ही डोळ्याने पाहिलेली आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांचं टेक्निकल, शिवाजी महाराजांचं तंत्रज्ञान, शिवाजी महाराजांचा त्यावेळेचा इतिहास आपण समजून घेतला गेला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या समुद्रशास्त्राबद्दल हे तर झालंच, पण शिवाजी महाराजांकडे जसं आरमार होतं, घोडदळ होतं, पायदळ होतं. घोडदळ आणि पायदळ ज्याच्याकडे आहे ते जमिनीवर राज्य करणार आहे, परंतु ज्याच्याकडे आरमार आहे तो समुद्रावरती राज्य करणार आहे. हे शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी हेरलं होतं. म्हणून शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी इंडियन नेव्हीची स्थापना केलेली आहे. मग मी सातत्यानं जिथं जिथं जाईल तिथं तिथं सांगत असतो की बाबा शिवाजी महाराजांना आपण ढाल तलवारीच्या पलीकडे पाहिलं पाहिजे. अफजल खानाचा कोथळा पाडला, आग्रा कैद आणि सुटका, राज्याभिषेक आणि याच्या पुढं शिवाजी महाराजांचा मृत्यू, याच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराजांचे आपण जे काय पैलू आहेत ते आपण सातत्यानं समजून घेतले गेले पाहिजेत. ज्यावेळेस शेतकऱ्यांना कर्जमाफी होते त्यावेळेस त्या शेतकऱ्यांच्या झालेल्या कर्जमाफीवरच जाहिरातीसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. परंतु या जगामध्ये एकमेव छत्रपती शिवाजी महाराज असा एकमेव राजा आहे की ज्या राजानं या जगातली पहिली कर्जमाफी ही या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे. शेतसारा माफ केला. जर स्वराज्यामध्ये दुष्काळ पडला तर स्वराज्यातला शेतीचा शेतसारा त्यावेळेस माफ केला जायचा. शेतकऱ्यांना दुष्काळ पडल्यानंतर थोडासा पाऊस पडला की लगेच खतं बियाणं पुरवलं जायचं. एखादा शेतकरी जर दुष्काळामुळे फार अडचणीत आला असेल तर त्याला बैल बारदाना देखील पुरवला जायचा. शिवाजी महाराजांचं शेतीविषयी, कृषीविषयीचं धोरण आज आपण समजून घेतलं पाहिजे. त्यावेळेला पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही योजना, जे आज जलसंधारण खातं, कृषी विभाग जे आज ही योजना जी राबवते ती योजना शिवाजी महाराजांनी त्या काळी राबवलेली आहे. गडावरनं येणारं पाणी, डोंगरावरनं येणारं पाणी हे जाग्यावरच जर मुरवलं गेलं तर त्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी होऊ शकतो. हे शिवाजी महाराजांनी त्यावेळेस जाणलं होतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी बघा आजही रायगडावर जावा, शिवनेरीवर जावा, अनेक किल्ल्यांवरती जावा, तुम्हाला मोठे मोठे तलाव बांधलेले दिसतील. रायगडावरती 2 मोठे मोठे तलाव आहेत आणि त्या दोन्ही तलावामध्ये आज पाणी कुठून येतं हे अद्याप सुद्धा इतिहासकारांना तपास लागलेला नाहीये. शिवाजी महाराजांचं रोजगार हमी योजना, आज जे कामगार काम केल्यानंतर पगार घेतात ती पगाराची योजना म्हणजेच रोजगार हमी योजना असेल किंवा पेन्शन योजना असेल, ही शिवाजी महाराजांनी त्या काळात निर्माण केलेली आहे. जर एखादा सैनिक, एखादा मावळा धारातीर्थी पडला, तो मावळा धारातीर्थी पडल्यानंतर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालला पाहिजे. एखादा मावळा जखमी झाल्या त्याचं कुटुंब चाललं पाहिजे. म्हणून त्या कुटुंबाला शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या तिजोरीतनं पेन्शन देण्याचं काम केलेलं आहे. उदाहरणार्थ रामजी पांगेरा ज्यावेळेस लढाईमध्ये धारातीर्थी पडला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या दारामध्ये गेले. दारात शिवाजी महाराज आल्याचं पाहून रामजी पांगेराची आई समोर आली आणि रामजी पांगेराच्या आईनं त्या ठिकाणी आरतीचं ताट घेतलं, कारण दारामध्ये खुद्द छत्रपती शिवाजी महाराज आलेले आहेत. खुद्द छत्रपती शिवाजी महाराज आलेत. राजा आलाय, स्वराज्याचा, रयतेचा, शेतकऱ्याचा राजा आलेला आहे, आपला राजा आलेला आहे.
ही आपुलकीची भावना त्या स्त्रीच्या त्या मातृत्वाच्या मनामध्ये होती. आपल्या हातामध्ये ताट ओवाळायचं घेतलं आणि रामजी पांगेराची आई दारामध्ये त्या उंबऱ्यामध्ये उभारली आणि उंबऱ्यामध्ये उभारून छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी ओवाळायला सुरुवात करते. शिवाजी महाराजांना कळ नाही, अरे मी रामजी पांगेरा तुझा पोरगा धारातीर्थी पडलाय, लढाईमध्ये कामी आलाय, स्वराज्यासाठी शहीद झालाय, मी हे सांगायला आलोय आणि तू माझं आरती घेऊन आरती ओवाळून माझं तू स्वागत करते. शिवाजी महाराजांच्या अंगावरती काटा उभारला. शिवाजी महाराजांना कळ नाही की या मातृत्वाचं पांग कुठं फेडावं. आणि त्या मातेला, त्या रामजी पांगेराच्या आईला ते शिवाजी महाराज सांगायला लागलेले आहेत की तुम्ही माझी आरती कशाला ओवाळताय, मी तुम्हाला दुःखद निरोप घेऊन आलेलो आहे. मी तुम्हाला, तुमचा मुलगा स्वराज्याच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडलाय, शहीद झालाय, तो त्याचा मृत्यू झालाय, मी हे सांगायसाठी तुम्हाला मी आलोय. आणि मी कुठल्या तोंडानं तुम्हाला हे सांगायचं आणि तुम्ही तर माझी आरती करायला लागलाय. त्यावेळेस त्या मातृत्वानं त्या रामजी पांगेराच्या आईनं उत्तर दिलं, राज, आज माझं भाग्य समजते की माझा पोरगा रामजी आज माझा धारातीर्थी पडला, म्हणून तुमचं पाय तरी कमीत कमी या घराला लागले. आज माझा राजा, रयतेचा राजा, शेतकऱ्यांचा राजा, सगळ्यांना आपला असणारा राजा आज माझ्या दारात आलाय. माझं नशीब आहे, जर मला अजून एक मुलगा असता, मला जर अजून एक पोरगा असता तर तो सुद्धा मी स्वराज्याच्या सैन्यामध्ये दाखल केला असता आणि स्वराज्याची सेवा करायला त्याला धाडलं असतं. शिवाजी महाराजांच्या डोळ्यातनं पाणी आले आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांनाही कळलं नाही, अरे मी हिच्या पोराचं मृत्यूची बातमी घेऊन, मृत्यूची वार्ता घेऊन मी आलोय. आणि एका बाजूला ही स्त्री, ही मातृत्व, ही आई मला सांगते की जर मला रामजी सोबत अजून एखादा मुलगा असता तर तोही मी सैन्यामध्ये दाखल केला असता. म्हणजे स्वराज्याच्या प्रेमावर, स्वराज्याच्या प्रेमापोटी ही आईची असलेली मातृत्वाची भक्ती आणि हीच सैनिकांची, मावळ्यांची खऱ्या अर्थानं शक्ती होती. म्हणजे शिवाजी महाराजांच्या वरती जीव वावळून टाकणारे सैन्य तर होतेच, पण स्वतःचा मुलगा गेल्याचं दुःख त्या मातृत्वाला नव्हतं. स्वतःचा मुलगा धारातीर्थी पडल्याचं दुःख त्या आईला नव्हतं. तर दुःख याचं होतं, रामजी सोबत अजून एखादा मुलगा मला असता तर तो मुलगा सुद्धा मी सैन्यामध्ये दाखल केला गेला असता, पण दुर्दैवानं मला दुसरा मुलगा नाहीये. हे त्या आईचं आणि त्या मातृत्वाचं दुःख होतं. म्हणजे शिवाजी महाराजांकडे सैन्यबळ एक निष्ठेचं होतं, तेवढीच प्रेम करणारी प्रजा होती. म्हणून मी सातत्यानं सांगत असतो, जिथं जाईल तिथं आपण त्या रामजी पांगेराच्या घरामध्ये, रामजी पांगेराचं कुटुंब चाललं पाहिजे, त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी त्याच दिवशी स्वराज्याच्या तिजोरीतनं रामजी पांगेराच्या घरच्यांना पेन्शन चालू केली. त्या तिजोरीतनं त्या घराचा, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालण्यासाठी एक ठराविक पगार द्यायला सुरुवात केली. आणि या जगातली पहिली पेन्शन योजना शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी निर्माण केलेली आहे. आज आपण रिटायर्ड झाल्यानंतर, सेवानिवृत्ती झाल्यानंतर आपण घेतोय पेन्शन, पण या पेन्शन योजनेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी सुरू केली होती, आपण विसरता कामा नये. आम्ही बघितलं असेल की 26/11च्या हल्ल्यामध्ये बुलेट प्रूफ जॅकेट नसल्यामुळे आपल्यातल्या अनेक पोलिसांना, आपल्यातल्या अनेक सैनिकांना, जवानांना या ठिकाणी आपला जीव गमवावा लागला. परंतु बघा, त्यावेळेला पहिलं 350 वर्षापूर्वी या जगातलं, आशिया खंडात, हिंदुस्थानच्या जीवावर, 18 पगड जातीच्या आणि 12 बलुतेदारांच्या जीवावर हे सगळं कमवलं. जिथं जिथं मृत्यू आडवा आला तिथं तिथं छत्रपती शिवाजी महाराज स्वतःहून सामोरे गेलेले आहेत. आणि शिवाजी महाराज लढाईला जाऊ नये, माझा नंबर आला पाहिजे, मला ही संधी मिळाली पाहिजे, मला मोहीमची संधी मिळाली पाहिजे, मला मोहिमेवर जायचंय, याच्यासाठी नंबर लागायचे. आज निष्ठा कुठं आहे? आज जर आपण विचारलं की निष्ठा कुठं आहे, ज्यावेळेला 2018-19ला सरकार कुणाचं येणार आहे हे माहित नसताना अनेकांनी उड्या मारल्या.
आणि त्याच वेळी सातारच्या सभेतल्या पावसानं घोळका, मग निष्ठा कुठं आहे आणि पश्चाताप झाला. अनेक जण 106 जण घरी बसली. हा विषय जरी वेगळा असला तरी निष्ठेचा विषय 300 वर्षापूर्वीची आपल्या मावळ्यांची सरदारांची निष्ठा कुठं आणि आजच्या राजकीय नेत्यांची पुढाऱ्यांची निष्ठा कुठं, ह्याचा फरक स्पष्ट आपण या ठिकाणी केला पाहिजे. म्हणून सातत्यानं मी सांगत असतो की त्यावेळेला शिवाजी महाराजांची लढाई, शिवाजी महाराजांचं चरित्र समजून घेत असताना शिवाजी महाराजांना एका चौकटीत कुठं आपण बांधून ठेवता कामा नये. शिवाजी महाराज फक्त मराठ्यांसाठी, शिवाजी महाराज फक्त हिंदूंसाठी लढले, हे एक जे काय छाप पाडण्याचा आता प्रयत्न केला जातोय, ही एक जे काय पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय, तो आपण कुठेतरी हा पुसून काढला गेला पाहिजे. कारण शिवाजी महाराज हे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक होते, हे देखील तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांकडे 18 पगड जातीचं 12 बलुतेदार सगळे होते, 18 पगड जातीचं सैन्य होतं. शिवाजी महाराजांना सातत्यानं अफजल खानाचा कोथळा इथपर्यंत आणि फक्त तिथपर्यंतच दाखवायचं आणि शिवाजी महाराजांना एका धर्माच्या विरोधात दाखवायचं, हे षडयंत्र अनेक गेल्या वर्षापासून चालू आहे. हे आपल्याला कुठेतरी पुसून काढलं गेलं पाहिजे. कारण ज्या ज्या वेळेला शिवाजी महाराज संकटात होते, स्वराज्य संकटात होतं, त्यावेळेला धनगर असेल, माळी असेल, कुंभार असेल, चांभार असेल, महार असेल, मातंग असेल, मुस्लिम असेल, न्हावी असेल, यातला एकही सैनिक फुटलेला नाहीये. ज्या वेळेला स्वराज्यावरती ज्या वेळेला संकट आलंय, त्यावेळेला 18 पगड जातीतला एकही सैनिक, एकही सरदार फुटलेला नाहीये. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांना साथ ही 18 पगड जातीची 12 बलुतेदारांची होती, हे आपण सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. जाती धर्माच्या चौकटीतून आपण शिवाजी महाराजांना बाहेर काढलं पाहिजे. एक प्रसंग मला चांगला राज्याभिषेकाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगावासा वाटतो की ज्या रायगड किल्ल्यावरनं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आज या ठिकाणी संपन्न होतो, राज्याभिषेक दिन, त्या राज्याभिषेक दिनाला या ठिकाणी कशा पद्धतीनं सुरुवात झाली आणि त्या रायगडावरती जो राज्याभिषेक साजरा होतोय तो रायगड कसा उभारला गेला. ज्यांनी रायगड पाहिलेला आहे, रायगड सर केलेला आहे, त्यांच्या लक्षात आलं असेल की रायगडाची आम्ही ज्या वेळेला 2-3 वर्षापूर्वी रायगड विकास प्राधिकरणाच्या समितीच्या अंतर्गत ज्यावेळेस आम्ही पाहणी करायला रायगडाची गेलो, त्यावेळेस 300-350 पेक्षा जास्त लहान मोठी घरं रायगडावरती उत्खननात सापडलेली आहेत. म्हणजे रायगडावरची बाजारपेठ बघा, रायगडावरची तलाव बांधण्याची पद्धत बघा, रायगडावरचा राणी महाल बघा, रायगडावरती मावळ्यांसाठी, सरदारांसाठी, सेनापतींसाठी, मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांसाठी त्यावेळेस बांधलेली घरं बघा, ही आज सगळी उत्खननामध्ये सापडत आहेत. म्हणजे रायगड बसवत असताना, रायगडाची निर्मिती करत असताना शिवाजी महाराज असेल किंवा त्यांचे जे बांधकाम प्रमुख होते बांधकाम खात्याचे, म्हणजे थोडक्यात PWD म्हणतो आज आपण त्याला, त्या बांधकाम विभागाचे प्रमुख हिरोजी इंदलकरांनी कशा पद्धतीने त्या रायगडाची निर्मिती केलेली आहे आपण एकदा अवश्य रायगड बघितला पाहिजे. ज्याला स्वराज्य समजून घ्यायचंय, ज्याला शिवाजी महाराज हे शब्द समजून घ्यायचे आहेत, ज्याला सह्याद्री समजून घ्यायचा आहे, त्यानं माझ्या मते एकदा तरी रायगड पाहिला पाहिजे. रायगड पाहिला एक दिवस पुरत नाही मित्रांनो. कारण या रायगडाची निर्मिती होत असताना ज्या पद्धतीनं या रायगडाची निर्मिती झालेली आहे, त्या रायगडावरती आज बघितलं पाहिजे शौचालयाच्या योजना मागच्या 5-10 वर्षात आलेल्या आहेत. घरोघरी शौचालय असलं पाहिजे याची योजना मागच्या 5-10 वर्षात आल्यात. परंतु शौचालय त्या काळी 350 वर्षापूर्वी रायगडावरती बसवण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलंय. तुम्ही आजही सिंहगडावरती जावा, तुम्हाला शौचालयाच्या त्या ठिकाणी खुणा, त्या शौचालय बांधलेले ज्या काही दगडामध्ये बांधलेले आहेत ते आजही तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. कृष्णाजी अनंत सभासद हे त्या काळचा इतिहास सभासद मांडत असताना, बखर मांडणी करत असताना त्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख करतात की शिवाजी महाराजांनी शौचालय बांधण्याचं काम 350 वर्षापूर्वी केलं होतं. एवढंच नव्हे तर अनेक इतिहासामध्ये याचे पुरावे मिळतात की शिवाजी महाराजांनी गडकोट किल्ल्यांवरती शौचालय बांधण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीला आपण सलाम केला पाहिजे. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, भविष्यातली दूरदृष्टी बघा किती मोठी आहे.
आज आपण घरोघरी शौचालय असलं पाहिजे म्हणून टीव्हीवरती जाहिराती पाहतोय, परंतु 350 वर्षापूर्वी सिंहगड असेल, रायगड असेल, अशा किल्ल्यांवरती शौचालय आढळून आलेलं आहे. आजही ते पुरातत्व खात्याला दिसलेल्या पुरातत्व खात्यानं त्याची दखल घेतलेली आहे. म्हणजे ढाल पलीकडे शिवाजी महाराजांचा इतिहास तपासत असताना त्याच्यावरती भाष्य करतात. या ठिकाणी विविध पैलू आपण समोर आणतोय. शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने स्वराज्य निर्माण केलेलं आहे हे आम्ही तपासलं गेलं पाहिजे. ज्यावेळेस रायगडाची निर्मिती होत होती, रायगड बांधायचं ठरवलं. रायगड बांधायचा ठरवल्यानंतर रायगडाची जबाबदारी रायगडाचे किल्लेदार आणि बांधकाम विभागाचे प्रमुख हिरोजी इंदलकर यांना शिवाजी महाराजांनी बोलवलं. आणि शिवाजी महाराजांनी बोलवल्यानंतर त्यावेळेस त्यांना सांगितलं, हिरोजी, आम्ही मोहिमेवर चाललोय आणि आम्ही मोहिमेवरनं परत येईपर्यंत आम्हाला हा रायगड या ठिकाणी बांधलेला बघायचा आहे. रायगडाची डागडुजी करून घ्या. रायगडावरती अशा काही गोष्टी बांधा की इथं वारा सोडून शत्रूला सुद्धा येता कामा नये. आणि मग हिरोजी इंदलकरांवरती मोहीम टाकली. शिवाजी महाराज स्वतः मोहिमेवरती दुसऱ्या गेल्या आणि रायगड बांधायची मोहीम हिरोजी इंदलकरांवरती केली. ज्यावेळेस हिरोजी इंदलकरांनी रायगड बांधायला सुरुवात केली, एक 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 बांधकाम चालू झालं. आणि जो स्वराज्याच्या तिजोरीमधनं जो पैसा, जो निधी दिला होता हिरोजी इंदलकरांना, त्या निधीतनं रायगड बांधण्याचं काम चालू होतं. रायगड बांधायला सुरुवात केलेली आहे. स्वराज्याच्या तिजोरीतला पैसा एक 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 करून हिरोजी इंदलकर वापरत आहेत. आणि रायगड 75% बांधून झाल्यानंतर रायगडाला ज्यावेळेस बांधकामाचा जो खर्च होता, जो निधी होता, तो स्वराज्याच्या तिजोरीतनं दिलेला निधी त्या ठिकाणी संपला. आणि मग आता करायचं काय? त्या ठिकाणी हिरोजी इंदलकरांपुढे पेच निर्माण झाला. शिवाजी महाराजांनी तर माझ्यावर मोहीम टाकली, माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकलेली आहे. मला स्वराज्याच्या तिजोरीतनं दिलेला निधी देखील संपलाय. रायगड तर अपूर्ण आहे. महाराज कोणत्याही क्षणाला येऊ शकतात, महाराज कधी कोणत्याही दिवशी येऊ शकतात आणि मला विचारू शकतात की बाबा रायगड पूर्ण झाला का? आणि त्याच वेळेला कसलाही विचार न करता ते रायगडाच्या पाचाडला गेले, पायथ्याला तिथं पाचाडला गेले. आणि पाचाडला तिथल्या गावातल्या सावकाराला विचारलं, अरे मला तुझ्याकडून थोडंसं कर्ज हवं आहे. महाराजांनी माझ्यावर रायगड बांधायची जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि मला त्या ठिकाणी तो रायगड बांधायचा आहे. माझा दिलेला निधी संपलाय. महाराज मला रिटर्न येईपर्यंत, परत येईपर्यंत मला तुझ्याकडलं थोडंफार कर्ज हवं आहे. आणि सावकारानं सांगितलं, मी तुला कर्ज द्यायला काही हरकत नाही, कर्ज देतो मी तुला, परंतु सावकारकीचा देखील एक नियम आहे. जर मी तुला कर्ज देणार असेल तर तू काहीतरी वस्तू, त्या पैशाच्या मोबदल्यात काहीतरी वस्तू माझ्याकडे गहाण टाकली पाहिजे. काय तू गहाण टाकणार आहे? सोनं टाकणार आहे, दागिने टाकणार आहे, चांदी टाकणार आहे, मौल्यवान हिरे, मौल्यवान मोत्याच्या माळा, काय यातलं तुला काहीतरी द्यावं लागेल. आणि हा सावकारकीचा नियम आहे. आणि हिरोजी इंदलकरांनी इकडे तिकडे थोडंही पाहिलं आणि विचार केला. आणि विचार करत करत त्याला म्हणाले, माझ्याकडे द्यायला सोनं चांदी नाहीये, माझ्याकडे द्यायला तुझा पैसा नाहीये, दागदागिने नाहीये, मोहरा नाहीयेत, परंतु माझ्याकडे तुला द्यायला गहाण टाकायला मात्र माझा स्वतःचा राहता वाडा आहे. तो वाडा मी तुझ्याकडे गहाण टाकतोय. आणि त्या राहत्या वाड्याची, हिरोजी इंदलकरांनी स्वतःच्या वाड्याची कागदपत्र त्या सावकाराकडे गहाण ठेवली. सावकाराकडून कर्ज घेतलं आणि राहिलेला रायगड तो पूर्ण केला. 2-3 दिवसानंतर पूर्ण झाल्यानंतर शिवाजी महाराज रायगड पाहण्यासाठी आले. आणि रायगड पाहण्यासाठी आल्यानंतर शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदलकरांना सोबत घेतलं. आणि हिरोजी इंदलकर आणि रायगडावरती शिवाजी महाराज दोघेही फेरफटका मारत होते. बघा तुम्ही, बाजारपेठ दाखवली जात होती. शिवाजी महाराजांनी त्या हिरोजीच्या खांद्यावरती हात ठेवलाय आणि त्या ठिकाणी आपली मान झुकवून त्या ठिकाणी हिरोजी इंदलकर शिवाजी महाराजांना दाखवतायत, महाराज ही या ठिकाणी बाजारपेठ आहे, महाराज ही या ठिकाणी राणीचा माळ आहे, महाराज या ठिकाणी ही अशी वस्तू आहे, महाराज या ठिकाणी तलाव बांधले, महाराज इकडे ही राहण्यासाठी प्रधानांची आणि सचिवांची घर आहेत, महाराज ह्या बाजूला मावळ्यांची घर बांधलेत, महाराज ह्या बाजूला सरदारांची घर बांधलेले आहेत. 350 पेक्षा जास्त घरं त्या ठिकाणी हिरोजी इंदलकरांनी रायगडावरती उभारली होती. अनेक लहान मोठे वाडे त्या ठिकाणी उभारले होते. अनेक सुखसुविधा, बाजारपेठ त्या ठिकाणी निर्माण केली होती. शिवाजी महाराजांना हे सगळं दाखवायला हिरोजी इंदलकर फेरफटका मारत होते. शिवाजी महाराजांना हे सगळं दाखवलं.
आणि शिवाजी महाराजांना दाखवत असताना शिवाजी महाराजांनी विचारलं, हिरोजी, तुम्ही आम्हाला ज्या पद्धतीनं रायगड पाहिजे होता त्याच्यापेक्षा सुंदर रायगड तुम्ही बांधलेला आहे. त्याच्यापेक्षा सुंदर म्हणजे अधिक सुंदर तुम्ही रायगड बांधलेला आहे. बोला, तुम्हाला आमच्याकडून काय बक्षीस पाहिजे? त्याच वेळेला हिरोजी इंदलकरांनी सांगितलं, राजा, बक्षीस वगैरे मला काही नको आहे, मला फक्त एक परवानगी हवी आहे. राजाने विचार केला, अरे मी तुला बक्षीस विचारतो, तुला चांदीचं कळं पाहिजे, तुला मोहरा पाहिजे, तुला काय पाहिजे? दागिनं पाहिजे, तुला वतनदारकी पाहिजे, जहागिरी पाहिजे, तुला काय पाहिजे ती बोल, मी या क्षणाला द्यायला तयार आहे. कारण तो असा रायगड अभेद्य बांधलाय की त्या रायगडावरती वारा सोडून शत्रूला इथं यायला कशीच वाट नाहीये, इथं संधीच नाहीये. तू एवढा अभेद्य असा रायगड बांधलाय, बोल तुला काय बक्षीस पाहिजे? तर त्या हिरोजी इंदलकरांनी खाली मान घालून सांगितलं, राजा मला बक्षीस नको आहे, राजा मला बक्षीस नको आहे, राजा मला फक्त आणि फक्त पाहिजे एक परवानगी. अरे कसली परवानगी पाहिजे तुला? मी तर तुला जहागिरी द्यायला तयार आहे, वतनदारकी द्यायला तयार आहे, तुला पाटीलकी द्यायला तयार आहे, तुला मी स्वतंत्र कारभार द्यायला तयार आहे. तू एवढा अभेद्य रायगड बांधलाय, बोल तुला कसली परवानगी पाहिजे? आणि परवानगी मागितली कशाची? जर आज आपण एखादं काम असं मुख्यमंत्र्याचं केलं आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्याला विचारलं आणि सांगितलं की बोला तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही शासनाचं एवढं मोठं काम केलेलं आहे, आपण काय मागू? मला वाटतं मित्रांनो, आपण फार फार तर मागून मागितलं असतं, नाही ते काही नाही, कुरवाडी बारामती रोडचं काम चालू आहे, त्यातलं 25 किलोमीटरचं रोडचं काम जर मला मिळालं तर बरं होईल. काय नाही, एखाद्या एज्युकेशन संस्थेची परवानगी मला मिळाली तर बरं होईल. काही नाही, माझा भाचा आहे, तो तेवढा मंत्रालयातला एखाद्या खुर्चीवरती चिटकवून टाका. आपण मागून मागून काय मागितलं असतं? तर एवढंच मागितलं असतं, भाच्याला नोकरी, पोराला नोकरी, किंवा एखादं कॉन्ट्रॅक्ट. काय नाही, विधान परिषद समोर आली, जरा त्या विधान परिषद तिकिटाचं बघितलं तर बरं होईल. याच्यापेक्षा पलीकडे आपल्यासारख्या व्यक्तीनं आपण काही मागितलं नसतं. परंतु या हिरोजी इंदलकरची निष्ठा बघा. या हिरोजी इंदलकरनं शिवाजी महाराजांकडं काय मागितलंय? महाराज, ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी रायगडावरची फेरफटका मारत असताना या पायऱ्या चढून जाताल, या पायऱ्या चढत असताना या पायरीवरती एक दगड लागेल आणि त्या दगडाला तुमचा स्पर्श लागेल. फक्त त्या दगडावरती माझं नाव कोरण्याची मी परवानगी मागतोय, कारण ज्यावेळेस माझ्या नावाला तुमच्या पायाचा स्पर्श होईल त्यावेळेला मला तुमचा सगळ्यात मोठा सर्वोत्तम या जगातला आशीर्वाद मला मिळाल्याशिवाय राहणार नाही. मला माझ्या वाड्यापेक्षा, माझ्या दागदागिन्यांपेक्षा, मोत्यांपेक्षा, चांदीपेक्षा, हिऱ्यापेक्षा सुद्धा मला महत्वाचा आहे तो तुमच्या पायाचा स्पर्श. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय? हिरोजी इंदलकरांसारखी निष्ठा बघा. रायगड बांधून काढलाय आणि एका दगडावरती नाव कोरण्याची परमिशन मागितलेली आहे. सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. रायगडावर आजही तुम्ही गेलात तर हे वाक्य तुम्हाला त्या दगडावरती, पायरीवरती कोरलेलं दिसल. आणि हे वाक्य कोरण्याची परवानगी शिवाजी महाराजांना हिरोजी इंदलकरांनी त्या ठिकाणी मागितलेले. आणि शिवाजी महाराजांनी परवानगी दिली, ते वाक्य कोरलं गेलं, ते दगड बसवला गेला, त्या पायरीवरती बसवला गेला. आजही 350 वर्षानंतर ज्या वेळेला पाऊस होतोय राज्याभिषेकाच्या वेळेला, त्या पावसानं, या सह्याद्रीतल्या ढगातनं, या ढगातल्या पावसानं आजही त्या नावाला अभिषेक होतोय. ही निष्ठावान माणसं स्वराज्यामध्ये होती. रायगड सारखा अभेद्य किल्ला हिरोजी इंदलकरांमुळे उभारला गेला. ही निष्ठा आपण समजून घेतली गेली पाहिजे. रायगडावरती राज्याभिषेक चालू झालाय. रायगडावर राज्याभिषेक चालू झाल्यानंतर हेनरी ऑक्सिडेन नावाचा इंग्रजांचा एक त्या ठिकाणी विदेशी पर्यटक आलेला आहे बघा. हेनरी ऑक्सिडेन तुम्ही आजही सर्च करू शकता. तो विदेशी पर्यटक आला, त्यानं राज्याभिषेकाला हजेरी लावली. राज्याभिषेकाला हजेरी लावल्यानंतर तो आपल्या विदेशात गेलाय. आपल्या घरी गेल्यानंतर त्यानं एक डायरी लिहिलेली आहे आणि त्या डायरीमध्ये तो लिहून ठेवतोय बघा. ती डायरी आजही इतिहासाच्या संग्रहालयामध्ये आजही जतन केलेली आहे. आणि त्या डायरीमध्ये तो काय लिहितोय? डायरीमध्ये त्यानं लिहिलेलं आहे,
की मी राज्याभिषेकाला रायगडावर गेलो. रायगडावर गेल्यानंतर स्वराज्य आणि रायगड असा सजवला होता की जणू काही दिवाळी चालू आहे. रायगडावर सर्वत्र रोषणाई केलेली आहे. सर्वत्र सनई चौघडा वाजतोय. रायगडावर गेलोय आम्ही तर सर्व देशांचे त्या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित आहेत. सर्व प्रांतातील राजांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. सर्व राजे महाराजे राज्याभिषेकाला आलेले आहेत. एका बाजूला मासाहेब जिजाऊ आहेत, दुसऱ्या बाजूला युवराज संभाजीराजे आहेत, राजाराम महाराज आहेत. हे त्या डायरीमध्ये लिहिलेलं आहे. डायरीमध्ये पुढे तो लिहितोय. मी राज्याभिषेकाच्या वेळेला शिवाजी महाराजांच्या दरबारात गेलोय, सदरेवर गेलोय आणि सदरेवर गेल्यानंतर राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा झालाय. शिवाजी महाराज सिंहासनावरती बसलेले आहेत. सिंहासनावर शिवाजी महाराजांच्या समोर गेलो. मी झुकून मुजरा केला. शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक झालो, मानवंदना दिली आणि शिवाजी महाराजांना एक हिऱ्याची अंगठी मी सप्रेम भेट म्हणून दिलेली आहे. अंगठी भेट दिल्यानंतर मी आहे असा थोडासा चालत्या आलेल्या पावलांनीच मी आहे असा पाठीमागे आलो आणि आम्हाला केलेल्या आसन व्यवस्थेवरती मी या ठिकाणी विराजमान झालो. प्रत्येक जण यायचा, शिवाजी महाराजांना काही ना काही भेटवस्तू द्यायचा, शुभेच्छा द्यायचा आणि जायचा. त्याच दरम्यान त्यानं लिहिलेलं सगळ्यात महत्वाचं काय आहे, मी हे सगळं निरीक्षण करत होतो. रायगडाचं निरीक्षण केलं, ज्या रायगडावरती माणसाला चालत जायला सुद्धा नीट येत नाही, त्या रायगडावरती मोठमोठे हत्ती, मोठमोठे घोडे, मोठमोठ्या तोफा लोखंडी अशा वस्तू शिवाजी महाराजांनी आणल्या कशा असतील. रायगडावरती एक गाव वसवलंय, रायगडावरती या राज्याची राजधानी वसवलेली आहे आणि हिथून सगळा कारभार या ठिकाणी पाहिला जातोय. या रायगडावर ज्यावेळेस विदेशी माणसं येत होती, विदेशी प्रतिनिधी येत होते, फ्रेंचांचा प्रतिनिधी आल्यानंतर फ्रेंच भाषेमध्ये त्याला संबोधित करण्याचं काम, त्याच्याशी संवाद साधण्याचं काम युवराज संभाजीराजे करत होते. इंग्रजांचा प्रतिनिधी आल्यानंतर इंग्रजांच्या प्रतिनिधीला इंग्रजी भाषेतनं, इंग्लिश भाषेतनं संवाद साधण्याचं काम संभाजीराजे करत होते. पोर्तुगीजांचा प्रतिनिधी आल्यानंतर पोर्तुगीजांच्या भाषेमध्ये त्याला संवाद साधण्याचं काम युवराज संभाजीराजे करत होते. पंजाब प्रांतातनं आलेल्या लोकांना पंजाबी भाषेत बोलायचं काम युवराज संभाजीराजे करत होते. राजस्थान, गुजरातमधनं आलेल्या प्रांतातनं लोकांना त्यांच्या त्यांच्या भाषेत संभाषण करण्याचं, संवाद साधण्याचं काम संभाजीराजे करत होते. एवढंच नाही तर साऊथ इंडियातनं आलेल्या लोकांना, साऊथ इंडियातनं आलेल्या राजे महाराजे तिथल्या प्रतिनिधींना मल्याळम भाषेतनं, तेलुगू भाषेतनं, कन्नड भाषेतनं संवाद साधण्याचं काम संभाजीराजे करत होते. एवढंच नव्हे, भोजपुरी भाषेमधनं शिवाजी महाराजांचा सुपुत्र युवराज संभाजीराजे भाषण करत होते, बोलत होते, संवाद करत होते. हेनरी ऑक्सिजन खाली एक वाक्य लिहून ठेवतो आणि विचारतोय, अरे जर फ्रेंचांना फ्रेंच भाषेतनं बोलतोय, इंग्रजांना इंग्रजी भाषेतनं बोलतोय, पोर्तुगीजांना पोर्तुगीज भाषेतनं बोलतोय, गुजरात प्रांतातल्या लोकांना गुजराती भाषेत बोलतोय, पंजाब प्रांतातल्या लोकांना पंजाबी भाषेत बोलतोय, साऊथ इंडियातल्या लोकांना तेलुगूमध्ये बोलतोय, कन्नडमध्ये बोलतोय, मल्याळी भाषेत बोलतोय, बंगालच्या प्रांतातल्या लोकांना बंगाली भाषेत बोलतोय, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या प्रांतातल्या लोकांना तो भोजपुरी भाषेमध्ये बोलतोय, मराठी सुंदर आहे आणि इथल्या पंडितांना तो संस्कृत भाषेतनं बोलतोय. आम्हाला एक समजलं नाही, या शिवाजी महाराजांना या युवराज संभाजी राजाला नक्की भाषा तरी शिकवलेल्या आहेत किती. तब्बल 16 भाषांमध्ये संवाद साधत असताना निरीक्षण केलेलं आहे हेनरी ऑक्सिजन नावाच्या विदेशी पर्यटकानं. राज्याभिषेकाच्या निमित्तानं तो येतोय आणि संभाजी राजांचं निरीक्षण करतोय, तिथल्या रायगडाचं निरीक्षण करतोय. म्हणजे संभाजी राजांना 16 भाषा येत होत्या याच्यावरती शिक्कामोर्तब तो करतोय की या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राजपुत्राला, स्वतःच्या सुपुत्राला, स्वतःच्या चिरंजीवाला म्हणजे युवराज संभाजी राजेंना 16 भाषा शिकवल्या होत्या.
असा दैदोप्यमान राजा, असा महान राजा आम्ही या इतिहासामध्ये पाहिला नाही. एवढी मोठी दूरदृष्टी असलेला राजा, ज्या रायगडावरती घोड्या आणि हत्या आणि लोखंडी तोफा नेणं शक्य नाही, अशा ठिकाणी त्यांनी लहान हत्तीचं पिल्लू लहान असताना, घोड्याचं पिल्लू लहान असतानाच त्यांनी वरती आणलं आणि ते वरतीच मोठे केले, असंही तो उल्लेख त्या ठिकाणी करतोय. म्हणजे त्यावेळेस शिवाजी महाराजांना किती जुन्यावर, म्हणजे किती अगोदर वर्षापूर्वी सुचला असेल की बाबा येणाऱ्या काळात आपल्याला या ठिकाणी राज्याभिषेक करायचा आहे. राज्याभिषेक का करायचा आहे? राज्याभिषेक करण्यापाठीमागची कारण काय आहेत? राज्याभिषेक म्हणजे काय? राज्याभिषेक केल्याशिवाय हिथली धर्मव्यवस्था, हिथली व्यवस्था शिवाजी महाराजांना राजा म्हणायला तयार नव्हती. हिथली व्यवस्था, जोपर्यंत तुम्ही स्वतःचा राज्याभिषेक करत नाही तोपर्यंत तुम्हाला राजा म्हणायला, म्हणजे इथं कुणाला दंड द्यायचा असेल, तुम्हाला इथला कारभार पाहायचा असेल तर तुम्हाला इथला राज्याभिषेक करून घ्यावा लागेल आणि मगच तुम्हाला इथे राजा होता येईल. आणि तुकाराम महाराजांनी, संत तुकोबारायांनी आपल्या अभंगाच्या वाणीतून वारकऱ्यामधनं धारकरी घडवण्याचं काम केलं. स्वराज्याला धारकरी जर पुरवण्याचं काम कोणी केलं असेल, जास्तीत जास्त सैन्य पाठवायचं काम कोणी केलं असेल तर ते संत तुकोबारायांनी केलेलं. कीर्तन करत करत शिवाजी महाराज काय करतात? शिवाजी महाराजांचा स्वराज्य स्थापनेचा जो स्वराज्य स्थापनेचा जो काही त्यांनी चंग बांधलेला आहे तो कशासाठी आहे? रयतेसाठी आहे, लोकांसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, कामगारांसाठी आहे, कष्टकरी श्रमकर्त्यांसाठी आहे. हे तुकोबाराय त्यांच्या कीर्तनात सांगायचे आणि समोर धडधाकट बसल्या वारकऱ्याला सांगायचे, अरे तू वारकरी जरी असला तरी तू स्वराज्याचा धारकरी आहे, तुला स्वराज्याच्या कामासाठी सैनिक झालं पाहिजे. आणि तुकाराम महाराजांनी छत्रपती पदवी ही शिवाजी महाराजांना दिलेली आहे. वारकऱ्यांचा भगवा पताका हा स्वराज्याचं निशाण झालं आणि स्वराज्याच्या छत्रपती ही पदवी, स्वराज्याचे छत्रपती म्हणून तुकोबारायांनी 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी दिलेले. या सगळ्या गोष्टीवरती तुमच्याशी संवाद साधत असताना मी या ठिकाणी समोर बोलणं आणि मोबाईलवरनं बोलणं याच्यामध्ये फार फरक राहतो मित्रांनो. या राज्याभिषेकाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही काही गोष्टी शिवाजी महाराजांच्या समजून घेतल्या पाहिजेत. शिवाजी महाराजांसाठी फक्त मराठे लढले नाहीत, स्वराज्यासाठी फक्त मराठे लढले नाहीत, तर स्वराज्यासाठी 18 पगड जाती लढलेल्या आहेत. शिवाजी महाराजांकडे मुसलमान सैन्य होतं, शिवाजी महाराजांकडे 18 पगड जातीचं सैन्य होतं. तुम्हाला चांगलं आठवत असेल सिद्धी जोहरनं टाकलेला पन्हाळगडाला वेढा, त्याचंही उदाहरण देतो. बघा शिवाजी महाराजांचा लढा कशा पद्धतीनं होता, एक आठवलं अचानक म्हणून ते उदाहरण मी या ठिकाणी देतोय. थोडासा वेळ जरी वाढत चालला तरी हे उदाहरण मला वाटतं की आजच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं शिवाजी महाराजांचं चरित्र समजून घेत असताना शिवाजी महाराजांचा वेगळा प्रांताची लढाई होती, प्रांत विस्ताराबाबतची लढाई होती. शिवाजी महाराजांची धर्माबाबत, जातीबाबतची ती लढाई नव्हती. हे सगळ्यात पहिल्यांदा आम्ही समजून घेतलं पाहिजे. अखंड हिंदुस्थानच्या मातीवर मुघल साम्राज्याला उद्ध्वस्त करत असताना, बघा मी काय म्हणतोय, अखंड हिंदुस्थानच्या मातीवर मुघल साम्राज्याला उद्ध्वस्त करत असताना इतिहासातला पहिला स्वातंत्र्य दिन म्हणजे राज्याभिषेक दिन. या राज्याभिषेक दिनाला तुम्हाला शुभेच्छा देत असताना मला पन्हाळगडाच्या वेड्याचं उदाहरण द्यावंसं वाटतं आणि यानंतर मी थांबेन. ज्यावेळेस पन्हाळगडाला वेढा पडलाय, पन्हाळगडाला वेढा पडल्यानंतर सिद्धी जोहरनं असा वेढा कडक दिलेला आहे की गडावरनं मुंगीला सुद्धा खाली येता येणार नाही. आणि गडावरती बैठका चालू झाल्या, मंत्र्यांची बैठक बोलवली, सरसेनापतीची बैठक बोलवली, सरदारांची बैठक बोलवली, मंत्रिमंडळाची बैठक चालू आहे. गडावर 500-600 मुबलक मावळे अडकलेला आहे. शिवाजी महाराज गडावरती अडकलेत. पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस धो पडतोय आणि 500-600 मावळ्यांना पुरल एवढं 2-3 महिन्यांमध्ये पुरल एवढं धान्य त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आता 2-3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी आपण त्या ठिकाणी काढू शकत नाही हे शिवाजी महाराजांनी जाणलं होतं आणि शिवाजी महाराजांनी त्या पद्धतीनं बैठका लावायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांनी ओळखलं जर आपण बऱ्याच दिवस इथं राहिलो तर इथला धान्य पुरवठा कमी होईल, सैन्य उपाशीपोटी मरू शकतंय,
म्हणून इथनं लवकरात लवकर बाहेर पडलं पाहिजे, ही शिवाजी महाराजांची रणनीती. आणि सिद्धी जोहरचा बाहेर वेढा आहे, 1,00,000 फौजेचा वेढा आहे. गडावरती मावळे फक्त 500 ते 600. 1,00,000 फौजेला 500-600 मावळे समोरासमोर रणांगणामध्ये लढा देऊ शकत नाहीत. आणि आता गनिमी काव्याचा वापर करायची वेळ आलेली आहे. शिवाजी महाराजांनी बैठक बोलवली. शिवाजी महाराजांनी बैठक बोलवल्यानंतर त्या पहिल्याच बैठकीमध्ये विचार विनिमय चर्चा चालू झालेली आहे. सिद्धी जोहरचा वेढा कसा फोडायचा आहे. सिद्धी जोहरचा वेढा फोडायसाठी कोणी ही युक्ती सांगतंय, कोणी ते युक्ती सांगतंय, कोणी ही आयडिया सांगतंय, ती आयडिया सांगतंय. परंतु शिवाजी महाराजांनी पहिली बैठक संपवली. परत 8-10 दिवस झाल्यानंतर दुसरी बैठक बोलवली. दुसरी बैठक बोलवल्यानंतर त्या ठिकाणी दरबार चालू झाला. दरबारात बैठक चालू झाली. सगळे एका बाजूला सेनापती बसलेत, दरबारातले सरदार बसलेत, मंत्रिमंडळ बसलंय आणि त्या मंत्रिमंडळाच्या समोर शिवाजी महाराज आस्ते कदम आलेले आहेत. शिवाजी महाराज आल्यानंतर सगळेजण उभारले आणि सगळ्यांनी मुजरा केला. 5 मिनिटं होतात ना होतात तोपर्यंत दुसरे शिवाजी महाराज आले आणि दुसरे शिवाजी महाराज हुबेहूब, कोणालाच काही कळलं नाही. आत्ताच तर शिवाजी महाराज येऊन बसलेत, लगेच दुसरे शिवाजी महाराज कसं काय. तोच जिरेटोप, तेच बघण्याची रोख नजर, तेच चालणं आणि तीच तलवार, तीच रोख नजर पाहून शिवाजी महाराज आस्ते कदम येत आहेत. कोणालाच काही कळलं नाही की शिवाजी महाराज आधी 5 मिनिटं पूर्वी येऊन बसलेले आहेत, दुसरे शिवाजी महाराज आलेले आहेत. खरे शिवाजी महाराज कोणते आणि खोटे शिवाजी महाराज कोणते हे कोणालाही कळलं नाही. मग पहिल्यांदा येऊन बसलेले खरे शिवाजी महाराज उठतात आणि म्हणतात, जर माझ्या मंत्रिमंडळाला, माझ्या सरदारांना, माझ्या बैठकीतल्या दरबारातल्या प्रत्येक व्यक्तीला खरा शिवाजी आणि खोटा शिवाजी कोण हे माहीत नाही, ओळखू येत नाही, तर त्या सिद्धी जोहरला काय कळणार आहे. आणि ठरली मोहीम ठरलेली आहे. खोटा शिवाजी बनून आलेल्या त्या व्यक्तीवर, त्या सरदारावरती मोहिमेची जबाबदारी दिली. सिद्धी जोहरला भेटायला जायचं खोट्या शिवाजीनं आणि जो खराखुरा शिवाजी महाराज आहे त्या शिवाजी महाराजांनी या ठिकाणी त्या बैठकीचा फायदा घ्यायचा, त्या भेटीचा फायदा घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूनं वेढा ढिला करायचा, वेड्यातनं निष्ठायचा आणि विशाळगडाकडे आगेकूच व्हायचंय. मोहीम आखली गेली आहे, रणनीती आखली गेली आहे आणि त्या रणनीतीनुसार सगळा कारभार चालू झालाय. 3 महिने झाल्यानंतर सिद्धी जोहरला पत्र धाडलंय आणि सिद्धी जोहरला सांगितलंय, आम्ही तुम्हाला तुमच्यासोबत तह करायला तयार आहे. आम्ही जिंकलेले काही गडकोट किल्ले तुम्हाला द्यायला तयार आहे. आपण तहाची बोलणी करण्यासाठी समोरासमोर भेटावं. आपण भेटीचा दिवस ठरवूया आणि त्या भेटीच्या दिवशी आम्ही तुम्हाला समोरासमोर भेटू. सिद्धी जोहरला पत्र पाठवलं, भेटीचा दिवस ठरला. सिद्धी जोहरला परत एक पत्र पाठवलं, आमची थोडीशी तब्येत अस्वस्थ आहे, आम्ही परत 8-10 दिवसानंतर तुम्हाला भेटतो. सिद्धी जोहरला वाटायला लागलं की शिवाजी आपल्याला भेटायसाठी टाळाटाळ करतो. 1,00,000 फौजेच्या समोर हे याच्या शिवाजीचं सैन्य थोडकं आहे आणि कदाचित त्याच्यामुळे शिवाजी आपल्या समोर ती शरण येतोय, याची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि ही भावना निर्माण झाल्यानंतर सिद्धी जोहरला थोडासा फाजील आत्मविश्वास त्या ठिकाणी यायला लागला आणि तेच शिवाजी महाराजांना पाहिजे होतं. सिद्धी जोहर थोडासा हवेमध्ये गेला. भेटीचा दिवस ठरला, बैठक ठरलेली आहे. खोटा शिवाजी महाराज त्या ठिकाणी सिद्धी जोहरला जाऊन भेटणार आहे आणि शिवाजी महाराज त्या सिद्धी जोहरला शरण जाणार आहेत अशी अफवा त्या वेड्यामध्ये पसरवण्यात आली. त्या 1,00,000 फौजेमध्ये ती अफवा पसरली गेली आणि ती 1,00,000 फौज निवांत बसली, शांत बसली आणि पडत्या पावसात, रात्रीच्या अंधारात त्या शांत झालेल्या फौजेचा वेढा ढिला झाला आणि या पडत्या पावसाचा फायदा घेतला, अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेतला आणि शिवाजी महाराजांनी मुबलक आपल्या 100-150 मावळ्यांसह तो वेढा त्या ठिकाणी एका अवघड रस्त्यानं फोडला आणि त्या वेड्यातनं विशाळगडाकडे पावनखिंडीच्या मार्गाने सुरुवात केली जायला. आणि इकडं मात्र सिद्धी जोहरच्या समोर कोण बसलेला आहे. सिद्धी जोहरच्या समोर खोटे शिवाजी महाराज बसलेले आहेत. सिद्धी जोहर आणि खोट्या शिवाजी महाराजांची समोरासमोर भेट चालू आहे, चर्चा चालू झाली. सिद्धी जोहरच्या समोर खोटा शिवाजी बनून आलेल्या सरदारानं सांगितलं की सिद्धी जोहर, आम्ही तुम्हाला किल्ले द्यायला तयार आहे. आपण तहाची बोलणी चालू केली, पण त्याच वेळेला दुधात माशी पडावी असा प्रकार घडला. अफजल खानाचा मुलगा फाजल खान हा सिद्धी जोहरचा सरदार होता
आणि त्या सिद्धी जोहर बरोबर असलेल्या सरदार असलेल्या फाजल खानानं खऱ्या शिवाजी महाराजाला बघितलेलं होतं. सिद्धी जोहरकडे तो पळत आला आणि त्यानं सांगितलं, जनाब जनाब थोड़ा सा काहीतरी गोंधळ आहे. जनाब हमें पागल बनाया जा रहा है, ये शिवाजी महाराज नहीं हो सकता, ये शिवाजी महाराज नहीं है, ये डुप्लिकेट शिवाजी महाराज आहे. सिद्धी जोहरला काहीच कळलं. सिद्धी जोहरनं त्याला विचारलं, अरे फाजल खान क्या बकला गए हो, क्या पागल हो गए हो, क्या बात कर रहा है, ये मेरे सामने असली शिवाजी महाराज बैठा है, ये इसके मौत की भीख मांग रहा है और तुम कहते हो कि ये शिवाजी महाराज नहीं है. तो असली शिवाजी महाराज कौन है और इस बात का क्या सबूत है तेरे पास कि ये शिवाजी महाराज नहीं है. आणि फाजल खान काय सांगतोय बघा, सगळ्यात महत्वाचं आहे. फाजल खान त्या सिद्धी जोहरला, त्याच्या जनाबला, त्याच्या सरदाराला सांगतोय की ज्या दिवशी प्रतापगडचा रणसंग्राम झाला त्या दिवशी माझे वडील म्हणजेच अफजल खान यांच्या बरोबर मी प्रतापगडच्या रणसंग्रामामध्ये उपस्थित होतो आणि त्याच दिवशी मी तिथं उपस्थित असल्यामुळं तिथला सगळा प्रकार हा मला माहिती आहे जनाब. ये शिवाजी हो ही नहीं सकता, ये शिवाजी हो ही नहीं सकता, ये शिवाजी की जगह पोशाक बदलकर, अपना खुद का हुलिया बदलकर कोई और ही आदमी आया है. हमें उल्लू बनाया जा रहा है जनाब. मैंने जब मेरे अब्बा जान का कत्ल करते वक्त इस शिवाजी को देखा, उसी दौरान मेरे अब्बा जान यानी कि अफजल खान के वकील साहब कृष्णा भास्कर कुलकर्णी ने इस शिवाजी के माथे पर अपने तलवार का वार किया था और इस शिवाजी का माथे पर जो वार लगा है उसकी जख्म इस शिवाजी के माथे पर नहीं है. या शिवाजीच्या कपाळावरती माझे वडील अफजल खान यांचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णीनं कपाळावरती वार केला होता तलवारीचा आणि तो तलवारीचा वार, त्या वारामुळे झालेली जखम या शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती नाहीये, या शिवाजीच्या डोक्यावर नाहीये. त्यामुळे हा शिवाजी खोटा आहे आणि खऱ्या शिवाजीच्या डोक्यावरती ती तलवारीची जखम आहे. आणि जगाच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांच्या अंगावर, त्यांच्या शरीरावरती पहिली जखम कोणी केली असेल तर ती अफजल खानाचा वकील असलेल्या कृष्णा भास्कर कुलकर्णीनं जखम केली होती. हे सांगतंय कोण तर सिद्धी जोहरला अफजल खानाचा मुलगा फाजल खान सांगतोय. हा संवाद आहे तिथला. आणि त्या ठिकाणी सिद्धी जोहरला काय कळणार, तो लालबुंद झालाय, तळपायाच्या मस्तकाला गेलेले आहे. आणि त्या सिद्धी जोहरनं त्या ठिकाणी आपल्या म्यानाला हात घातले, म्यानातली तलवार बाहेर काढली आणि तलवार त्या खोट्या शिवाजीच्या गळ्यावरती ठेवलेल्या, मानेवरती ठेवलेल्या आहे. आणि त्याला विचारतोय, जर तू शिवाजी नाहीये तर तू कोण आहे आणि खरा शिवाजी कुठे आहे. आणि त्या ठिकाणी खोटा शिवाजी असलेला सरदार मोठ्या मोठ्यानं हसतोय आणि त्याला सांगतोय, खऱ्या शिवाजीला तुझ्यासारख्या शत्रूनं स्पर्श करणं कधीही शक्य नाहीये. अफजल खानाच्या वकिलानं वार केला पण तो वार गद्दारीनं केलाय, पण तुझ्यासारखा शत्रू माझ्या राजाला कधीच स्पर्श करू शकत नाही. आणि सिद्धी जोहर त्या ठिकाणी तापलेला आहे, लाल डोळे झालेत आणि तळपायाच्या मस्तकात गेली. रागाच्या भरात द्वेषानं त्याला म्हणतोय, तुला भीती वाटत नाही, तुमको डर नहीं लगता, मौत तुम्हारे सिर पर है, मेरी तलवार कभी भी घूम सकती है और तेरा सिर कट सकता है, तुझे डर नहीं लगता. सिद्धी जोहरला तो पुढचा खोटा शिवाजी बनून आलेला सरदार सांगतोय, अरे जरी मी जन्मानं या ठिकाणी एका न्हावी समाजात जन्माला आलेला असलो, कोण होता तो खोटा शिवाजी बनून आलेला सरदार कोण होता, ज्यानं मृत्यूला कवटाळलं. त्याला माहिती आपण पकडलं गेलो तर आपल्याला मृत्यूशिवाय दुसरी शिक्षाच कोणती नाही, मृत्यूदंडाची शिक्षा सिद्धी जोहर देणार आहे. तरीही त्यानं धाडस केलं, तरीही त्यानं स्वराज्यासाठी स्वतःचा प्राण द्यायचं ठरवलं. तो सरदार कोण होता, नेवापूरचा न्हावी समाजातला वीर शिवा काशीद होता. आणि त्या वीर शिवा काशीदनं त्या ठिकाणी सिद्धी जोहरला उत्तर दिलंय. तो शिवा काशीद म्हणतोय,
आणि माझं मरण आलं तरी 72, माझ्या गळ्यावरनं तलवार फिरली तरी 72, माझं मुंडकं उडवलं तरी 72. पण एक लक्षात ठेव, मी जरी जन्मानं नेभापूरच्या न्हावी समाजात शिवा काशीद म्हणून जन्माला आलेलो असलो तरी मरताना मात्र मी शिवाजी म्हणून मरतोय. आणि याच्यासारखं दुसरं भाग्य मला कोणतं मिळणार आहे? सिद्धी जोहरलाही कळलं आहे की शिवाजी बनून मारायला हा माणूस तयार आहे. असे कित्येक मावळे या शिवाजीनं तयार केले असतील, हा प्रश्न त्या सिद्धी जोहरला पडलेला आहे. आणि क्षणाचाही विलंब न करता सिद्धी जोहरनं सापदिशनी तलवार त्याच्या गळ्यावरनं फिरवली आणि नेहबापूरचा न्हावी समाजातला शिवा काशीद त्या ठिकाणी धारातीर्थी पडला. एका शिवाजी महाराजासाठी लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, हे वक्तव्य ज्यांनी आपल्या हृदयावरती कोरलं, आपल्या मनावरती कोरलं, ते सगळे निष्ठावान सैन्य शिवाजी महाराजांसाठी जीव द्यायला तयार होते. आशेक आणि मदारी मेहतर, शिवा काशीद असे अनेक आहेत. इब्राहिम खान हे असे सैन्य आहेत की जे 18 पगड जातीची 12 बलुतेदार यांनी शिवाजी महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाची बलिदान दिलेलं आहे. म्हणून शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्या जातीच्या विरोधात, कोणत्या धर्माच्या विरोधात नव्हता. शिवाजी महाराजांच्या लढ्यामध्ये 18 पगड जातीची 12 बलुतेदार या ठिकाणी सामील झालेले होते. तुमच्या माहितीसाठी सांगतोय, अफजल खानाचा कोथळा ज्यावेळेस पाडला गेला, तो कोथळा पाडल्याचं काम ज्या शिवाजी महाराजांनी ज्या वाघनाक्यांच्या मदतीने केलं, त्या वाघनाक्या बनवण्याचं काम नूर खान बेग या मुस्लिम मावळ्यानं केलं होतं. या मुस्लिम मावळ्यानं वाघनाक्या बनवण्याचं काम केलं होतं, कारण तो पूर्वी अफजल खानाकडे होता, म्हणजे त्या मुघल सैन्यामध्ये होता तो. आणि नंतर शिवाजी महाराजांकडे आल्यानंतर त्याला माहिती होतं की अफजल खान हा कपटी आहे, क्रूर आहे, तो कोणत्याही क्षणी दगाफटका करू शकतो. फक्त त्यानं वाघनाक्या बनवून एवढ्यावर थांबला नाही, तर त्या नूर खान बेगनं त्या वाघनक्यांना विषारी औषध लावलं होतं. त्याच्या रक्ताला जरी स्पर्श झाला तरी अफजल खान काही वेळातच तरफडून मरणार होता. म्हणजे नूर खान बेग हा स्वराज्यातला मावळा आहे. तो स्वराज्यासाठी काय करतोय? इब्राहिम खान, शिवा काशीद असेल, मदारी मेहतर असेल, तानाजी मालुसरे असेल, हिरोजी इंदलकर असेल, अशी 18 पगड जातीचे माणसं स्वराज्यासाठी, रामजे पांगऱ्यासारखी माणसं शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी ही प्राण द्यायला आणि बलिदान द्यायला मागं पुढं बघत नव्हती. खऱ्या अर्थानं रामजी सारख्या आणि शिवा काशीद सारख्या, तानाजी मालुसरे सारख्या अशा अनेक सरदारांच्या, अनेक मावळ्यांच्या रक्तानं खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांच्या या रायगडाला आणि रायगडाच्या मातीला आणि या स्वराज्याच्या भूमीला या मावळ्यांच्या रक्तानं अभिषेक घातलेला आहे. म्हणून मी म्हणतोय की अखंड हिंदुस्थानच्या इतिहासातला पहिला स्वातंत्र्य उत्सव मुघल साम्राज्याला, हितल्या धर्मव्यवस्थेला, हितल्या जात व्यवस्थेला, हितल्या मनुस्मृतीच्या व्यवस्थेला लाथाडणारा, समुद्र बंदी ओलांडणारा, हितली लेखणीची जी पद्धत आहे ती मोडून काढणारा, संस्कृत शिकणारा, हा पहिला बोलतं करणारा, व्यापार धोरण आखणारा, कृषीचं धोरण आखणारा, एवढंच नव्हे तर राजकीय सामाजिक धोरण आखणारा आणि इथं पेन्शन योजू करणारा, इथल्या कामगाराला न्याय देणारा, इथल्या श्रमिकाला न्याय देणारा हा राज्याभिषेक सोहळा आहे. हा स्वातंत्र्य दिन आहे. अखंड हिंदुस्थानच्या इतिहासातला, भूमीतला हा पहिला स्वातंत्र्य दिन आहे. म्हणून या राज्याभिषेकाचं महत्व हे फार आदात्त आणि उदात्त आहे. मित्रांनो, या निमित्तानं मी तुम्हाला राज्याभिषेक दिना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं शिवाजी महाराजांच्या इतिहासातले काही नवे पैलू थोडक्यामध्ये मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला केला. या ठिकाणी या झूम ॲपच्या माध्यमातनं मी तुम्हाला या ठिकाणी हे सांगण्याचा प्रयत्न केला. कोरोनाचा काळ शिथिल झाल्यानंतर, कोरोनाचा काळ गेल्यानंतर या ठिकाणी मी एक दिवस नक्कीच आपल्या महाविद्यालयामध्ये येऊन आपल्या समोरासमोर संवाद साधेल. तोपर्यंत मी शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व तमाम रयतेला, सर्व प्राध्यापक वर्ग, सर्व विद्यार्थी वर्ग यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी लांबत चाललेलं जे मनोगत संवाद होता तो या ठिकाणी मी
संपवतोय. आपण सगळ्यांनी सहकार्य केलं, ऐकून घेतलं, त्याबद्दल मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. कोरोनाच्या काळामध्ये जे जे कर्मचारी, जे जे प्रशासकीय कोरोना योद्धे शहीद झालेत, जी माणसं तुम्ही आम्ही रक्ताची माणसं, जवळची माणसं गमावली, लांब निघून गेली, अशा सगळ्याच त्या माणसांना, लोकांना आणि त्या सगळ्याच धारातीर्थी पडलेल्या कोविड योद्ध्यांना या ठिकाणी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांना मानवंदना देतो आणि या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्याशी संवाद साधत असलेला एक संवाद मी या ठिकाणी थांबवतोय. जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण अतिशय मोजक्या शब्दामध्ये शिवराज्याभिषेक, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या असंख्य मावळ्यांचं जे काही कर्तृत्व आहे, ज्या कर्तृत्वाच्या जीवावर आजही महाराष्ट्र डौलानं भारताच्या ह्याच्यामध्ये वावरतो. आजही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या माती आणि माणसाला जे काही महत्त्व जगाच्या पाठीवर निर्माण करून देण्याचं एक अलौकिक काम महाराजांनी केलं, त्याचं अतिशय मोजक्या शब्दामध्ये आम्हा विद्यार्थी आणि शिक्षकांना सर्वांनाच आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सांगण्याचं काम इथे केलेलं आहे. त्याबद्दल मी डेलोनिक सोसायटीच्या बारामती कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण सांगितल्याप्रमाणेच जसं की शिवाजी महाराजांचं कार्य म्हणजे हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं, दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं, पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर फक्त शिवबाचंच काळीज हवं, हे आपण आपल्या भाषणातून पटवून दिलं. आणि आज आम्हा सर्वांनाच, विद्यार्थी विद्यार्थिनी व आम्हा सर्व शिक्षक वृंदांना या गोष्टीनं नवीन ऊर्जा प्राप्त झाली आणि या पद्धतीनं आम्ही निश्चितपणे काम करू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. आमच्या विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व कर्मचारी वृंद, शिक्षक यांच्या वतीनं मी पुनश्च आपले आभार मानतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. आजचा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.